शेतकरी कर्जमाफी 2026 वाजत गाजत घोषणा झाली। 30 जूनच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार अशा संदर्भातील घोषणा देखील झाल्या। वास्तविक पाहता 2 जून रोजी कर्जमाफीचा GR देखील निघाला आणि त्यानंतर शेतकरी कर्जमाफीची यादी देखील 23 तारखेला आली। अर्थातच 23 जुलैनंतर या कर्जमाफी प्रक्रियेमधील 17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या। मग या 17 लाख शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे आणि या कर्जमाफीची पुढची यादी जी की सोमवार अथवा मंगळवारी येणं अपेक्षित होतं, ती कर्जमाफीची यादी का आली नाही? राज्यातील शेतकरी मोठ्या प्रतीक्षेमध्ये आहेत की या कर्जमाफीची पुढची यादी कधी येणार, कारण राज्यभरातून जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी अंतर्गत लाभ दिला जाणार आहे। यामध्ये बहुतांश शेतकरी 2 लाखांपेक्षा कमी कर्ज असलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदानासाठी सध्या तरी 50,000 रुपये, मागणी 2 लाखाची आहे, परंतु सध्या 50,000 रुपये अनुदानाचे शेतकरी 23 लाख आहेत आणि त्यासोबतच OTS अर्थातच वन टाइम सेटलमेंट अंतर्गत जवळपास 3,69,000 शेतकरी आहेत की ज्यांना वन टाइम सेटलमेंटचा लाभ मिळणार आहे। मग या कर्जमाफी अंतर्गत पहिल्या यादीनंतर दुसऱ्या यादीची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना असताना ही दुसरी यादी नक्की येणार कधी, किंवा आपण त्याला पुढची देखील यादी म्हणू शकतो। दुसरी यादी कारण मोठी यादी येणार आहे म्हणून दुसरी यादी आपण त्याला बोलतोय, पण ही यादी नक्की कधी येणार आहे? राज्याच्या मंत्रिमंडळाची काल बैठक झाली। या बैठकीनंतर आपले मुख्यमंत्री त्या ठिकाणी निधी वितरित करतील अशा संदर्भातील आशा होती। आज बुधवारी राज्याचे सहकार मंत्री नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतात। या पत्रकार परिषदेमध्ये देखील शेतकऱ्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत का आणि या शेतकरी कर्जमाफीची सध्याची अपडेट काय चालू आहे, कारण अनेक शेतकरी वारंवार विचारत आहेत की कर्जमाफीची आमची यादी कधी येणार, कर्जमाफीमध्ये आमचं नाव का आलं नाही आणि आम्ही 2017-2019 पासून या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहोत, आमचा या यादीमध्ये समावेश होणार का नाही? चला तुमच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। तर लक्षात घ्या, सद्यस्थितीला कर्जमाफीची अपडेट काय आहे ते आधी पाहूया। तर राज्यातील आतापर्यंत फक्त 6 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे। तुम्ही म्हणाल असं कसं काय? लक्षात घ्या, कर्जमाफी अंतर्गत 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी आली। 17 लाख शेतकऱ्यांची यादी आली। आता या 17 लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास मिळालेल्या माहितीनुसार 14 लाख शेतकऱ्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे। किती? 14 लाख। मग या 14 लाखांपैकी आपण पाहिलं होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जे 5,208 कोटी रुपये वितरित झाले होते, त्यामध्ये राज्यातील केवळ 6.5 ते 7 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे। इतर सर्व शेतकरी ज्यांची EKYC करूनही राज्यातील जवळपास 7 ते 8 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना अजूनही त्यांच्या खात्यावरती त्यांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही। यामध्ये सहकारी बँका अर्थातच सोसायट्यांमधील बऱ्यापैकी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, परंतु राष्ट्रीयकृत बँकांमधील शेतकऱ्यांची EKYC करून देखील त्यांच्या कर्ज खात्यावरती अजून रक्कम जमा झाली नसल्याने त्यांना नील बाकीचा दाखला असेल तो देखील मिळत नाही आहे, कारण सरकारच्या वतीने अजून त्या ठिकाणी रक्कम जमा करण्यात आली नाही। याबाबत मागच्या आठवड्याच्या गुरुवार अथवा शुक्रवार रोजी राज्याच्या मुख्य कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं होतं येत्या 2-3 दिवसांमध्ये कर्जमाफीची दुसरी प्रक्रिया होऊन राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। याबाबत सहकार मंत्र्यांनी देखील सोमवार अथवा मंगळवारी आम्ही हा निधी वितरित करू असे सांगितले होते। राज्याच्या आपण पाहतो की मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक असते। ही मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वतीने या निधीचे वितरण होईल अशी आशा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होती, परंतु त्या संदर्भात देखील कोणतीही प्रक्रिया झाली नाही आणि आजही राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या वतीने पत्रकार परिषद झाली नाही। त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची योग्य माहिती आजही मिळाली नाही, म्हणजेच की फक्त आणि फक्त आतापर्यंत राज्यातील 6.5 ते 7 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। इतर सर्व शेतकरी EKYC करूनही प्रलंबित आहेत। याद्यांचा प्रश्न तर पुढचा आहे, म्हणजे याद्या यायचा विषय तर पुढचा आहे। आतापर्यंत कर्जमाफी कितींना मिळाली तुम्हाला सांगतो। 8 लाख शेतकरी, जे सांगितलं तुम्हाला की 8 लाख शेतकरी अद्यापही
ई-KYC करूनही या कर्जमाफीपासून अद्याप तरी वंचित आहेत. नक्कीच त्यांना पैसे येणार आहेत, त्यांचं आधार प्रमाणीकरण झालेलं आहे, परंतु ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नील बाकीचा दाखला असेल किंवा त्यांचा बोजा त्यांच्या सातबाऱ्यावरचा कमी होत नाही आणि म्हणून त्यांची कर्जमाफी झाली आहे असे आपण सध्या तरी म्हणू शकत नाही. आता या संदर्भात या आठवड्यामध्ये, आता गुरुवार शुक्रवार 2-3 दिवस बाकी आहेत, या आठवड्यामध्येच वितरण होईल असे बोललं जात होतं, परंतु याबाबत अधिकची माहिती घेतली असता त्या ठिकाणी अनेक बँका आहेत, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा आपल्या मोठमोठ्या बँका असेल, यांचे ऑडिटचा अडचण सांगितली जात आहे की ऑडिट सुरू आहे आणि हे ऑडिट सुरू असल्यामुळे ही डीबीटीची प्रक्रिया होत नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग केली जात नसल्याची माहिती मिळत आहे. खरं तर हे काय कारण आहे का? राज्यातील शेतकरी एकतर खूप जास्त मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेमुळे तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण थांबवलेला आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे येत नाही आहेत. पीक विमा अंतर्गत राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत आणि मिळालेली रक्कम देखील अगदी तुटपुंजी मिळाली आहे. म्हणजेच की संपूर्ण बाजूने शेतकरी अडचणीत आहे. कर्जमाफीची ज्या पद्धतीने घोषणा झाली, ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती जाहिराती झाल्या, सर्वत्र कर्जमाफी कर्जमाफी आणि या कर्जमाफीमध्ये 30 जून पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. कृषी मंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, राज्यातील विविध मंत्र्यांनी देखील याबाबत घोषणा केल्या की 30 जूनच्या आधी कर्जमाफी होईल, 30 जूनच्या आधी कर्जमाफी होईल. आज जवळपास 20 ऑगस्ट आहे आणि या 20 ऑगस्ट रोजी देखील राज्यातील किती केवळ आणि केवळ 6 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत, म्हणजे राज्यातील 50 लाख शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. यामध्ये प्रश्न तर अजून वेगवेगळे आहेत. 2017 असेल, 2019 असेल, या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार? त्यांच्याबाबत मागील आठवड्यामध्ये 13 ऑगस्ट रोजी आपल्या किसान सभेची पुणेमध्ये मंत्रिमंडळ स्तरीय बैठक झाली. सहकार मंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 2017-19 पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील यामध्ये लाभ दिला जाईल अशा संदर्भात देखील आश्वासन दिले. त्यासोबतच राज्यातील चालू बाकीदार 23 लाख शेतकरी आहेत, यांची मागणी आपण लावून धरणार आहोत कायमस्वरूपी. कारण हे 23 लाख शेतकरी कोण आहेत? तर हे 23 लाख शेतकरी तेच आहेत ज्यांनी त्यांचं कर्ज प्रत्येक वर्षी नवजुनं केलं. कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी देखील त्यांनी त्यांचे पैसे बँकेमध्ये आणून भरलेले आहेत. जे काही व्याज असेल ते व्याज देखील बँकेमध्ये भरलेलं आहे आणि मंत्र्यांच्या भाषेतच सांगायचं झालं तर बँकिंग सिस्टीम यांनी चांगल्या पद्धतीने चालवली आणि म्हणून सरकारने त्यांना प्रोत्साहन काय दिलं तर 50,000 रुपये. हे पटतंय का? ज्यांनी कर्जमाफी अंतर्गत रक्कम थकवली त्यांना 2 लाखांची माफी आणि ज्यांनी वेळेवर कुठनं ना कुठनं पैसे उसनवारी करून आणून त्या ठिकाणी बँकेत भरलेले आहेत त्यांना फक्त 50,000 रुपये. हा कोणता न्याय आहे? आणि या कर्जमाफीसाठीच ही मागणी लावून धरत आहोत. आपण धरतो आहोत. विविध शेतकरी नेते आहेत, त्यासोबतच किसान सभेचे अजित नवले यांनी देखील सांगितलं की जर तुम्ही नियमित कर्जदारांना दिलासा दिला नाही तर पुन्हा आमच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, कारण याबाबत येणाऱ्या 30 तारखेच्या आधी आम्ही निर्णय घेऊ असे महसूल मंत्री असतील, कृषी मंत्री असतील, त्यासोबत राज्याचे सहकार मंत्री असतील यांच्या वतीने आश्वासन दिले आहे. कर्जमाफीची जी उपसमिती होती त्या उपसमिती आणि मुख्यमंत्र्यांसोबत येणाऱ्या काही दिवसांमध्ये ती बैठक होऊन त्या बैठकीमध्ये या शेतकऱ्यांना देखील आम्ही दिलासा देऊ अशा संदर्भातील देखील चर्चा झाल्याची माहिती आपल्या अजित नवले यांनी देखील दिलेली आहे. म्हणजेच की या कर्जमाफी अंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते, आता असंच जर राहिलं तर सध्या 3-4 महिने कदाचित 2027 देखील कर्जमाफीला येऊ शकतं का? हाच प्रश्न आहे. कारण कर्जमाफी अंतर्गत जुलै महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये किती लोकांना कर्जमाफी मिळाली लक्षात घ्या. कारण 23 जुलैला पहिली यादी आली होती, मोठी यादी. 22ला त्यांनी सरकारने पहिली यादी केली, परंतु 23ला त्यांनी अगदी मोठी यादी 16,95,000 शेतकऱ्यांची जाहीर केली. मग जवळपास 1 महिना पूर्ण होऊन 1 महिन्यात किती कर्जमाफी झाली आहे, किती लोकांना मिळाली आहे? 6 लाख. कारण लक्षात घ्या, ज्यांना पैसे जमा झालेत तेवढीच कर्जमाफी झाली असं आपण समजायचं ना. इतरांना पैसे जमा होणार आहेत, विषय काय नाही. आम्ही म्हणत नाही कर्जमाफी होणार नाही, 100% होणार आहे. 40,000 कोटींची 42,000 कोटींची कर्जमाफी होणार आहे, 100% मान्य आहे. पण कधी? हा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना आहे. अख्खा खरीप हंगाम निघून गेलेला आहे, रब्बी हंगाम आहे, पाऊस पडत नाही आहे, शेतकरी किती संकटात आहे ते शेतकऱ्यालाच माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर कर्जमाफी करता येतं त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. आणि म्हणूनच शेतकरी बांधवांनो, तुमचे जे काही प्रश्न होते या कर्जमाफी संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून नक्कीच मिळाली असतील. आता या संदर्भातील पुढचे कोणते ना कोणते अपडेट आले की लगेचच तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर मिळणार आहे. तोपर्यंत आपली जी मेन मागणी आहे ती आहे नियमित
कर्जदारांना 2 लाख रुपये अनुदान। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा, कारण ही मागणी आपण जेवढी जोर लावून धरणार आहोत तेवढाच सरकार या संदर्भात निर्णय घेणार आहे। आणि या संदर्भात बघा, कोणतीही चर्चा नसताना आपल्या मागणीचा दखल घेऊन सरकार आता त्या ठिकाणी आपल्या शेतकरी नेत्यांसोबत उपसमिती मुख्यमंत्री यांची बैठक होऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे देखील बोलले जात आहे। थोडंसं लांबू द्या, प्रक्रिया लांबू द्या, परंतु आपली मुदत जी आहे, आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते 2 लाख रुपये कमीत कमी मिळायलाच हवेत, ही मागणी आपली नक्कीच असणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटते? तुमचे जे काही कर्जमाफी संदर्भातील प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून, जास्तीत जास्त शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून पुढील सर्व कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।